सर आप आज राष्ट्रवादी काँग्रेसची अजितदादा गट त्यांची रॅली आहे आणि प्रतिभाताई शिंदे वगैरे जे आहेत त्या मोठ्या कार्यकर्त्याच्या त्यांचा आणि इतरांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे त्या कार्यक्रमासाठी आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याची तयारी म्हणता सगळी नाही त्या तर येणारच आहेत ना साहेब. धुळ्यामध्ये त्या येणारच आहेत आणि प्रत्येक जण त्या आपापला पक्ष वाढवण्याची जी आहे प्रयत्नाची पराकाष्ठा करतो तो त्यांचा लोकशाहीचा अधिकार आहे. साहेब, धुळ्यामध्ये गिरीश महाजनांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. पालकमंत्री नाशिकच्या पालकमंत्री पदावरून तो पिढा कायम असताना मात्र त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की नाशिकचा पालकमंत्री मीच होतोय. कशा पत्ता वक्तव्य असं आहे, त्यांनाही होऊ द्या कुणालाही होऊ द्या. काय आता मला कल्पना नाही, कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो. पण मला असं वाटतं की जसं रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो. तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की 7 आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत, त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा. आपला आग्रह कायम असला नाशिकचे पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही. 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन. एक आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो, 7 आमदारांसाठी तिथे शक्ती लावा. साहेब, आपण इच्छुक आहात तुम्ही इच्छुक आहात? मिळाला तर इच्छुक आहे, नाही तर नाही आहे. तुम्ही उलट सुलट सांगून आम्ही इच्छुक आहे माणूस आहे. हे बघा, आम्ही जास्तीत जास्त ह्या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट झेंडावंदन मिस केलेलं आहे. 91 पासून करतो. त्यामुळे जे आहे त्यामुळे त्याचा काही विशेष मला काही दुःख आहे अशातलाही भाग नाही. नियमाने हे व्हायला पाहिजे. आपका बैनर लगा है राष्ट्रवादी कार्यालय के ऊपर शरद पवार पक्ष के कार्यालय जळगाव मध्ये समज में नाही आ रहा सर. आपल्या स्वागताचे जे बॅनर आहेत ते शरद पवार गटाच्या कार्यालयावर लागलेले. कोणी लावले ते? आपल्या कार्यक्रम. मला वाटतं की असं त्यांची त्यांचा जर विरोध असेल तर ते आपण आपले बॅनर विरोध पोलीस केलेला ठीक आहे, आनंद आहे. स्वागत करायला तो काय कुणाचं आहे. देखिए भाई, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, एक आदमी ने सवाल पूछा तो उसका जब तक जवाब नहीं आता है तब तक बीच में पटर पटर नहीं करना है. देख या तर मला जर असं वाटतं की त्यांचं त्याने जर ठेवलं प्रमाणे तर मी आभारी आहे त्यांचा. ठीक आहे, बोला आपण. शरद पवार साहेबांनी असं म्हटलंय का मी जे हे पाडलं होतं सरकार मीच पाडलं होतं, त्यांनी कबुली दिली. कुठलं सरकार? वसंतदादांचं सरकार. पुढचं ते काय म्हणाले? दोन काँग्रेस पुढचं काय म्हणाले ते तुम्ही अर्धवट बोलत जाऊ नका. त्यांचं पूर्ण भाष्य काय ते पहा. त्यांनी सांगितलं त्यावेळेच्या काँग्रेसची मनस्थिती आणि लोक असे होते की जरी मी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं तरी ज्या वेळेला आवश्यकता भासली त्याला वसंतदादांनीच सांगितलं की आपल्याला सरकार आणायचं आहे आणि ते सांभाळायचं असेल काँग्रेस तर शरद पवारांना आपण परत मुख्यमंत्री केलं पाहिजे हे वसंतदादांनीच सांगितलं. तर असे हे नेते होते असं त्यांना सांगायचं, अर्धवट सांगू नका.